चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांचे कालपासून कॉल आणि मेसेजेस चालू आहे की सर आरआरबी पीओ किंवा आरआरबी स्केल 2 ची माझी मेन्स क्रॅक झाली आहे आणि आता माझा इंटरव्ह्यू आहे. तर हे जे लेक्चर असणार आहे हे लेक्चर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण ह्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये नेमकं इंटरव्ह्यूला काय विचारल्या जातं, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची, कोणत्या टाइप्सचे क्वेश्चन करायचे, इव्हन ज्या विद्यार्थ्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा कसे प्रश्न विचारले जातील, कोणत्या लँग्वेज मधून इंटरव्ह्यू होईल, किती मिनिटं तुमचा इंटरव्ह्यू चालेल, या सगळ्या गोष्टींबद्दलची डिटेल माहिती मी एकदम प्रॉपर आणि रिअल म्हणजे मागच्या वर्षी झालेली इंटरव्ह्यू, त्याच्या मागच्या वर्षी झालेली इंटरव्ह्यू, विद्यार्थ्यांकडून घेतलेले फीडबॅक, विद्यार्थ्यांचे ऍक्च्युअल विचारलेले क्वेश्चन, बीकॉम ग्रॅज्युएटला काय विचारलं, बीएससी ग्रॅज्युएटला काय विचारलं, बीएससी ऍग्रिकल्चरला काय विचारलं, बीएससी हॉर्टिकल्चरला काय विचारलं, असं डिटेलमध्ये हे लेक्चर मी बनवलेलं आहे, एकदम डिटेलमध्ये. म्हणून लेक्चर शेवटपर्यंत न चुकता बघायचे, कारण यातला एक एक शब्द तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. यातला एक एक शब्द अतिशय तुमच्यासाठी हा महत्वाचा असणार आहे. बघा, आरआरबी पीओ आणि स्केल 2 2026 चे जे इंटरव्ह्यू आहे ते पुढच्या 7-8 दिवसांमध्ये होण्याचे चान्सेस आहे. मोस्ट प्रोबेबल 28 तारखेपासून पुढे इंटरव्ह्यू चालू होतील. सर मी आतापासून लगेच तयारी कशी करू किंवा काय करू? टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. आज 22 तारीख आहे. 7व्या आणि 8व्या दिवशी जर इंटरव्ह्यू येत असेल आपला, तर आपल्याला ह्या 7-8 दिवसांमध्ये लेक्चर्स करायचे, ह्या 7-8 दिवसांमध्ये मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आणि ह्या 7-8 दिवसांमध्ये आपल्याला ऍक्च्युअल इंटरव्ह्यू पण द्यायचा आहे. बघा, तयारी करत असताना सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न येतो, मी कोणकोणत्या टॉपिकची तयारी मला करायची. मी प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बोलणार आहे. शेवट मी म्हणजे याच्यानंतर मी तुम्हाला प्रत्येक मागच्या वर्षी विचारलेले ऍज इट इज क्वेश्चन्स पण दाखवणार आहे. ऍज इट इज क्वेश्चन बघा, तयारी करत असताना याच्या रिलेटेड म्हणजे बेसिक तुमच्या रिलेटेड जे नॉलेज आहे, तुमचं इंट्रोडक्शन असेल, वडिलांबद्दल माहिती असेल, वडील काय करतात, गावाबद्दल माहिती, तालुक्याबद्दल माहिती, जिल्ह्याबद्दल माहिती, म्हणजे तुझ्याबद्दलची, तुझ्या आजूबाजूची प्रत्येक गोष्टीची माहिती तुला असावी. याला मी म्हणतो एचआर सेक्शन. सर सेक्शन नंबर 2 येतो याच्यामध्ये बँकिंग रिलेटेड क्वेश्चन. कारण तू बँकेत अधिकारी होण्यासाठी इंटरव्ह्यू देतोय, तर तुला बँकिंगच्या टर्म्स विचारले जातील. कोणकोणत्या काय ते मी सगळं सांगेल, पण बँक रिलेटेड काही बँकेच्या टर्म्स रिलेटेड, एनईएफटी, आरटीजीएस, अकाउंट, चेक, डीडी, हे डिमांड वगैरे, डिमांड ड्राफ्ट काय असतं, हे सगळ्या गोष्टी बँक रिलेटेड क्वेश्चन. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा होता तुझ्या ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. बीएससी असेल, बीकॉम असेल, बीएससी ऍग्रिकल्चर असेल, इंजिनियर्स असेल तू, तर या रिलेटेड क्वेश्चन्स तुला विचारतात. ह्या 3 टप्प्यामध्ये, 3 फेजमध्ये, 3 पार्टमध्ये तुझा इंटरव्ह्यू चालेल. तुझ्याबद्दल माहिती, बँकेबद्दल माहिती, ग्रॅज्युएशन बद्दलची माहिती. पहिला तर बेसिक मुद्दा हा नीट लक्षात घ्या, ह्या 3 गोष्टी. चला सर, ह्या 3 गोष्टींची तयारी मला करायची, मग मी नेमकं काय काय करायचं मी मुद्दामून म्हणतो शेवटपर्यंत बघा. काय काय करायचं याच्यावर मध्ये तुला तुझं इंट्रोडक्शन प्रॉपर करून ठेवायचं. एक तर तू हा मुद्दा लक्षात घे, आरआरबीचे इंटरव्ह्यू हे मराठीत होतात. फार तर गरज पडली तर एखादी हिंदी भाषिक अधिकारी असलं तर हिंदी मधून तो 1-2 क्वेश्चनचे आन्सर द्यायला लावतो, पण ऑलमोस्ट पूर्ण इंटरव्ह्यू हा तुमचा मराठीतच होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू तिथल्या रिजनल लँग्वेज मध्ये किंवा तुम्ही हिंदी तिथं बोलू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही की तुम्ही तिथली रिजनल लँग्वेजेस बोलावी, अजिबात कंपल्सरी नाही. त्या केसमध्ये तुम्ही हिंदी बोलू शकता. महाराष्ट्रातून ज्यांनी फॉर्म भरलाय अशा विद्यार्थ्यांना तर मराठीत इंटरव्ह्यू आहे. म्हणून तुमचं प्रॉपर इंट्रोडक्शन करून ठेवा. त्याच्यानंतर तुमचा फॅमिली बॅकग्राऊंड बद्दलच्या डिटेल गोष्टी काढून ठेवा. तुमच्या गावाबद्दलची माहिती, तुमच्या तालुक्याबद्दलची माहिती, त्याच्यानंतर तुमच्या जिल्ह्याबद्दलची माहिती प्रॉपर काढून ठेवा. काय विशेष आहे तुमच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, तुमचे वडील नेमकं काय करतात, तुमचे फादर नेमकं काय करतात, याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला असली पाहिजे. कारण आजच्या घडीला हा तुमचा सोर्स ऑफ इन्कम आहे. मग तो व्यक्ती काय करतो मला याबद्दल डिटेल माहिती असलं पाहिजे. मग या सगळ्या गोष्टी येतात एचआर वाल्या पार्ट मध्ये. तुझ्याबद्दलची, तुझ्या आजूबाजूबद्दलची डिटेल मधली माहिती. सर मी जर बँक रिलेटेड क्वेश्चन पाहिजे, मग याच्यात पूर्ण आपलं बँकिंग टर्मिनॉलॉजी येतं. पार नॅशनलाइज बँका, ग्रामीण बँका, स्पॉन्सर बँका, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, ह्या सगळ्या ज्या बँकेच्या टर्म्स आहे, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, ज्या काही बँकेच्या टर्म्स आहे, ह्या सगळ्या बँकेच्या टर्म्स तुला माहित असल्या पाहिजे. कारण यातली कोणतीही टर्म तुला विचारल्या जाऊ शकते.
आणि तिसरा महत्वाचा मुद्दा तो जो ज्याला मी म्हणतो ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन. जर तुझं बीकॉम झालेलं आहे तर बॅलन्स शीट काय आहे, तुझी ते गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट काय आहे, जर तुझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे फॉर एक्झाम्पल तर ट्रान्सफॉर्मर काय आहे, एनोड काय असतो, डायोड काय असतो, एसी काय असतं, डीसी काय असतं. जर तुझा बीएससी ऍग्रिकल्चर आहे तर तुला विचारतील इरिगेशन काय, इरिगेशनचे टाइप्स कोणते, सॉइलचे टाइप्स कोणते, तुमच्याकडे कोणती सॉइल आहे. या वेगवेगळ्या गोष्टी व्हॅरी होतील तुमच्या ग्रॅज्युएशननुसार, व्हॅरी होतील तुमच्या ग्रॅज्युएशननुसार. चला सर मला बेसिक अंदाज आला, आता मला नेमकं काय तयारी करायची आता बेसिक अंदाज आला. बघा आता याच्यानंतर मी थोडंसं पुढे गेलो, याच्या रिलेटेड कळालं, बँक रिलेटेड कळालं, ग्रॅज्युएशन रिलेटेड मला समजलं. त्यानंतर बघा ह्या टप्प्यातून आपल्याला जावं लागेल, सर मी आता इंटरव्ह्यू आला आणि डायरेक्ट मी फायनल इंटरव्ह्यू जाऊ का, चुकीचं ठरेल, ही गोष्ट चुकीची ठरेल. तुला अगोदर गायडन्स सेशन असतील जे आम्ही प्रोव्हाइड करू फ्रीमध्ये सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर. कुठे भेटतील काय भेटतील ते मी तुला सांगतो, पण तुला फ्रीमध्ये गायडन्स सेशन असतील. एक HR चे जवळपास 3, त्याच्यानंतर बँकिंगचे जवळपास 3 ते 4 आणि ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे 2-3 लेक्चर, असे 7-8 लेक्चर तुला फ्रीमध्ये भेटतील. ते तू आज उद्यामध्ये करून टाक, उद्या तुम्हाला मोस्टली बॅच अलॉट करून द्यायला लावीन मी आणि पुढच्या 2 दिवसामध्ये तुम्ही ते करून टाका. अगोदर गायडन्स सेशन, मला काय बोलायचं याबद्दलचं नॉलेज असलं पाहिजे. मुद्दा नंबर 2, सर मी सेकंड पेज मध्ये गेलो, मी दुसऱ्या पार्ट मध्ये गेलो, मला मॉक इंटरव्ह्यूज द्यावे लागतील. क्लासवर येऊन असेल, ऑनलाईन पद्धती असेल, सर मला मॉक इंटरव्ह्यूज द्यावे लागतील. माझ्या होणाऱ्या चुका मला मॉक इंटरव्ह्यू मध्ये कळतील, मी त्या सुधरेल आणि मग मुद्दा नंबर 3 मी फायनल इंटरव्ह्यू जाईल. तर ह्या पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यूला जावे लागेल, या पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू जावं लागेल. डायरेक्ट मी इथं गेलो, सर मला माझ्या चुकाच माहित नाही, मला काय बोलायचं हेच माहित नाही, डायरेक्ट इथं जाऊन जमणार नाही. सर डायरेक्ट मी इथं आलो, मला काय बोलायचं हेच माहित नाही, डायरेक्ट इथे येणार नाही. अगोदर काय बोलायचं ते शिकून घ्या, नंतर त्याची प्रॅक्टिस म्हणजे मॉक इंटरव्ह्यू द्या आणि नंतर फायनल इंटरव्ह्यू जायचंय. जर आपल्याला चांगला स्कोर त्या केसमध्ये घ्यायचा असेल तर. चला इथपर्यंत पण क्लिअर झालं. थोडंसं अजून पुढे जाऊया, थोडंसं एकाल्या पार्ट मध्ये लँग्वेज वाला एक मुद्दा होता, लँग्वेज वाला मुद्दा. बघा लँग्वेज इन महाराष्ट्र, महाराष्ट्रासाठी मराठीच लँग्वेज मध्ये इंटरव्ह्यू होतील. छत्रपती संभाजीनगरला तुमचे महाराष्ट्राचे इंटरव्ह्यू होतील, छत्रपती संभाजीनगरला जिथं मी सध्या तिथं तुमचे इंटरव्ह्यू होतील. आणि एखादा हिंदी भाषिक असेल त्या पॅनल मध्ये तर त्या केसमध्ये एखादी हिंदी मधले 1-2 प्रश्न येऊ शकतात, पण तुम्ही मराठीसाठी प्रिपेअर राहा. सर महाराष्ट्रातलेच भरपूर कॅन्डिडेट आहे, महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी ज्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरले, अशांचं काय. मग महाराष्ट्रातले विद्यार्थी ज्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरले त्यांना एक तर त्या स्टेटची रिजनल लँग्वेज यावी किंवा त्याला हिंदीतून इंटरव्ह्यू द्यावा लागेल. एक तर त्याच स्टेटची रिजनल लँग्वेज यावी किंवा त्याला हिंदीतून इंटरव्ह्यू द्यावा लागेल. हा वाला मुद्दा. सर इंटरव्ह्यू किती वेळ चालतो, 15, 20, 25, 30 मिनिटांमध्ये बसून ठेवता का, नाही. ऍव्हरेज 10 मिनिटं तुमचा इंटरव्ह्यू चालेल, एखाद्याचा 15 मिनिटं पण चालेल, एखाद्याचा 6-7 मिनिटात पण बाहेर काढतील. ऍव्हरेज इंटरव्ह्यू तुमचा 10 मिनिटं चालेल, ऍव्हरेज 10 मिनिटं. ह्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला स्वतःला प्रेझेंट करायचंय. इंटरव्ह्यू हे तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नाहीये मित्रांनो. माझं एक वाक्य मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आजच्या लेक्चरचं एक वाक्य तुमच्यासाठी महत्वाचं आहे. इंटरव्ह्यू हे तुमचं नॉलेज चेक करण्यासाठी नाहीये, तुमच्यातला असणारा कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी आहे, तुमचं प्रेझेंटेशन स्किल चेक करण्यासाठी आहे. कारण तू उद्या चालून ऑफिसर होणार आहे आणि ऑफिसर होत असताना तुला समाजासोबत डील करायची आहे, तुला कस्टमर सोबत डील करायची आहे. आणि जर तुला कस्टमर सोबत डील करायची आहे तर त्या केसमध्ये तुझं प्रेझेंटेशन स्किल, त्या केसमध्ये तुझं कॉन्फिडन्स, ह्या गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये चेक केल्या जातात, ना की तुझं नॉलेज. म्हणून तुला 2-4 प्रश्नांची उत्तर आले जरी नाही तरी तू डिमोटिवेट होऊ नको, तुझा कॉन्फिडन्स लूज करून घेऊ नको. तुला किती प्रश्नांचे उत्तर येतात हे जज करायला इंटरव्ह्यू पॅनल बसलेला नाहीये. तू ज्या प्रश्नांचे उत्तर देतोय ते किती इफेक्टिव्हली कॉन्फिडेंटली देतोय, कसं प्रेझेंट करतोय हे चेक करायला इंटरव्ह्यू पॅनल बसलेला आहे. म्हणून तुला 10 प्रश्न विचारले, 10 प्रश्नांपैकी 6 प्रश्नांचे उत्तर आले, 5च प्रश्नांचे उत्तर आले तरी तुला 90 मार्क पडू शकता. आणि तुला 10 प्रश्न विचारले, तू 10च्या 10 प्रश्नाचे उत्तर दिले पण तेवढे कॉन्फिडेंटली दिले तर तुला 40 मार्क पडू शकता. म्हणजे मार्क हे तुझे नंबर ऑफ क्वेश्चन किती उत्तर दिले याच्यावर नाही, तर तुझ्या प्रेझेंटेशन स्किलवर असणार आहे. प्रेझेंटेशन स्किलवर असणार हे मुद्दा नीट लक्षात घ्या. म्हणून 2-4 प्रश्न उत्तर ते तुम्हाला जमले नाही तर खोटं बोलायचं नाही, चुकीचं उत्तर द्यायचं नाही.
क्लिअरली सांगायचं, सॉरी सर मला त्याबद्दल आयडिया नाही, मी ती गोष्ट कधी माझ्या वाचण्यात झाली नाही. एवढं क्लिअर कट कम्युनिकेशन असलं पाहिजे, एवढं क्लिअर कट कम्युनिकेशन असलं पाहिजे. उगा त्यांना फिरवायचं नाही, कारण तुझ्या वयापेक्षा जास्त त्या व्यक्तीचा एक्सपिरियन्स असतो बँकिंग सेक्टर मधला. 55, 60 वर्षाची लोक तुमचे इंटरव्ह्यू घ्यायला बसलेले. म्हणून उगाच काहीही त्यांना सांगायचं नाही, काही त्यांना सांगायचं नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. इथपर्यंत आलो ओके. मग मला ह्यावाल्या गोष्टी कळल्या. त्याच्यानंतर फ्री गायडन्स सेशन तुम्हाला भेटेल. मॉक इंटरव्ह्यूज तुमची टीम सारखी फ्री मध्ये घेईल, सगळ्या गोष्टी फ्री मध्ये चालतील. त्यासाठी याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पूर्ण लेक्चर पाहून झाल्यानंतर फॉर्म फिल करा. लगेच जाऊ नका तिकडे, आता लगेच हे ऐकलं लगेच मी आधी फॉर्म भरून घेतो, नाही. पूर्ण लेक्चर पहा, मग त्याच्यानंतर फॉर्म फिल करा. गुगल फॉर्मची लिंक आहे, त्या गुगल फॉर्मला क्लिक करा, तुमची डिटेल इन्फॉर्मेशन टाका. तुम्हाला क्लास कडून कॉल इन, तुम्हाला क्लास कडून सारथी एज्युकेशन नावाच्या ऍपवर एक बॅच तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिली जाईल. त्या बॅच मध्ये लेक्चर्स पण असतील आणि मॉक इंटरव्ह्यूज पण होतील. ह्या सगळ्या गोष्टी होतील. त्यासाठी तुम्हाला गुगल फॉर्म भरणं हे कंपल्सरी असेल, हे मॅन्डेटरी असेल. ओके सर, चला आता इथपर्यंतच्या गोष्टी मला कळाल्या. लँग्वेज बद्दलचा मुद्दा समजला, अदर स्टेट मधल्या लँग्वेज बद्दल समजला, किती वेळ इंटरव्ह्यू चालेल हे कळालं, गायडन्स सेशन कुठे आहे, मॉक इंटरव्ह्यू कुठे हे पण मला कळालं. ऑनलाईन पद्धतीने पण मॉक होतील, ऑफलाईन पद्धतीने मॉक होतील, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. गुगल फॉर्म बद्दलचा मुद्दा कळाला. गायडन्स सेशन, मॉक इंटरव्ह्यू आणि फायनल इंटरव्ह्यू या केसमध्ये मला जायचंय. एचआर मध्ये काय असतं, बँकिंग मध्ये काय असतं, ग्रॅज्युएशन रिलेटेड काय काय विचारू शकतं. ग्रॅज्युएशन रिलेटेड व्हॅरी होतं ज्याच्या त्याच्या ग्रॅज्युएशन नुसार. बँकिंग मध्ये आपल्या लई मोठे बँकिंगचे टर्म्स आहेत, सगळ्या आपण शिकलेलो आहे. आपल्या विद्यार्थ्याला बँकिंग येणार नाही किंवा बँक रिलेटेड टर्म माहित नाही अशी टर्मच नाही, म्हणून फुल कॉन्फिडन्स आहे. याच्यावर म्हणजे तुमची स्वतःबद्दलची माहिती ही पण आम्हाला आहे. चला तर मग सर मागच्या वर्षीचे इंटरव्ह्यू कशा प्रकारे झाले ते दाखवा. ऍक्च्युअल जशाच तसं आणलेलं आहे बरं का, मी माझ्या मनाने काही त्याच्यामध्ये एडिट केलेलं नाही. जशाच तसं जे मागच्या वर्षी पोरांना विचारलं, मी 2-3 वेगवेगळ्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलांची इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स जशाच तसे आणलेले. बघा, पहिला विद्यार्थी 2019 चा पास आउट आहे. त्याचा इंटरव्ह्यू होता 14 नोव्हेंबर 2024 ला. 14 नोव्हेंबर 2024 ला छत्रपती संभाजीनगरला त्याचा इंटरव्ह्यू होता, पॅनल नंबर 3 ला. पॅनल नंबर 3 ला त्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीकॉम मधून आणि तो बीकॉम पास आउट आहे 2019. नीट लक्षात घ्या. आता सर मग बीकॉमचे प्रश्न मी बीएससी ऍग्रिकल्चर मला नाही विचारणार का? तसं काही नसतं, फक्त ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन्स बदलतात, बाकी एचआर आणि बँकिंग तर सेम आहे ना. म्हणून प्रत्येक ग्रॅज्युएटला कसे कसे प्रश्न विचारले पहा, कारण त्यातलं एचआर आणि बँकिंग कॉमन. बघा, त्याला विचारलं कुठून आलात. इथं थोडं इंग्लिश मध्ये पण दिलेलं, पण प्रश्न हे मराठीत आहे बरं का. सगळे प्रश्न त्याचा पूर्ण इंटरव्ह्यू मराठीत झालेला आहे. पहिला प्रश्न आहे त्याला कुठून आलात, तिने सांगितलं असेल आतापर्यंत काय केलं. कारण मुद्दा असा होता, आतापर्यंत काय केलं म्हणजे 2019 ला पास आउट आणि 2024 ला इंटरव्ह्यूला, म्हणजे जवळपास मधले 5 वर्षाचा गॅप आहे. तर तुमचा पण वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा जो काही गॅप असेल त्याच्यात काय केलं क्लिअरली सांगा. 2-3 वर्षाचा गॅप असेल तर सरळ सरळ सांगा, काही फरक पडत नाही. 3 वर्षाच्या गॅप पर्यंत सर मी बँकिंगची तयारी करतोय मागच्या 3 वर्षापासून बँकिंगची तयारी करतोय. 4 वर्षाचा गॅप असेल आणि खरंच बँकिंगची तयारी करत असेल तर खरं खरं सांगून टाका, सर 4 वर्ष झाली बँकिंगचीच तयारी करतोय. दुसरं काही असेल तर खरं सांगा, जे केलं ते खरं सांगा, खोटं सांगू नका. कारण एक खोटं लपवायला पुन्हा इंटरव्ह्यू मध्ये पुढे 10 खोटं बोलावं लागणार आहे. एखाद्या कंपनीत जॉब केला, सर जॉब केला, सर मी इथं जॉब करून पुन्हा बँकिंगला आलो, जे केलं ते प्रॉपर सांगा. तर त्याला दुसरा प्रश्न होता आतापर्यंत काय केलं. बर, मग आता ते ज्या युनिव्हर्सिटीमध्ये झालं त्यावेळेस त्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कोण होते विचारलं. त्याच्यानंतर कॉलेजला कोण प्रिन्सिपल होते विचारलं, म्हणजे त्यांच्या युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर कोण, त्यांच्या कॉलेजचे प्रिन्सिपल कोण, हे वाले प्रश्न त्याला विचारले. थोडंसं पर्सनल एज्युकेशन रिलेटेड. त्यानंतर त्याला बीकॉम झालेलं आहे, मग त्याला विचारलं भागीदारी काय असते, व्हॉट इज पार्टनरशिप. आता हा ग्रॅज्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे, भागीदारी काय असते. त्याच्यानंतर त्याला विचारलं व्हॉट इज द टाइप्स ऑफ डिपॉझिट इन द बँक. मग ते डिमांड डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट वाला मुद्दा इथे विचारला. बँकेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे डिपॉझिट असतात. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन मध्ये त्याला विचारलं 1 लाख रुपयाची एफडी करून घ्यायची आहे तर तुम्ही कशा प्रकारे करशाल. एखाद्या व्यक्तीकडून 1 लाखाची एफडी तुम्हाला करून घ्यायची आहे, कशा प्रकारे करशाल, हा वाला एक प्रश्न त्याला विचारला होता. त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊ, त्यालाच विचारलेले प्रश्न अजून बघू आपण. त्यालाच विचारले बघा, इकडे मी जवळपास 7 क्वेश्चन होते, हे 4 क्वेश्चन, 5वा 6वा 7वा. त्याच्यानंतर 8वा प्रश्न त्याला विचारला. मग मी तुम्हाला सांगितलं बघा, 7वा प्रश्न होता व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिपॉझिट. कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही जे बोलणार आहे त्याच्यातूनच प्रश्न तयार होणार आहे. तुम्ही जे बोलणार आहे त्याच्यातूनच प्रश्न तयार होणार आहे.
मग त्याला विचारलं व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिपॉझिट, तिने सांगितलं असं डिमांड आणि टर्म वगैरे. मग व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टर्म डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट, याच्यात काय फरक आहे, मराठीत झालेल्या बरं इंटरव्ह्यू, टर्म डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट मध्ये काय फरक आहे. मग त्याला विचारलं जर तुम्हाला व्हॉट आर द मोड ऑफ मनी ट्रान्झॅक्शन, पैसे पाठवण्यासाठी कोणत्या माध्यमातून पैसे पाठवू शकतो. मग तिने सांगितलं असं आरटीजीएस, आयएमपीएस, एनईएफटी. मग त्याला विचारलं आरटीजीएस आणि आयएमपीएस मधला फरक काय. मग त्याला विचारलं आरटीजीएस आणि एनईएफटी मधला फरक काय. बघा ह्या प्रश्नातून हे दोन प्रश्न तयार झाले, मागच्या प्रश्नातून हा प्रश्न तयार झाला. बर, मग आता हे सगळं झालं. मग आता थोडस पुढे गेलं, तुझे वडील काय करतात. मी म्हंटलो ना वडील काय करतात, फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला ऍग्रिकल्चरचं माहित असं नाही, तुमचे वडील शेतकरी, तुम्हाला पण ऍग्रिकल्चर बद्दल माहित असलं पाहिजे. आता याचं ग्रॅज्युएशन बीकॉम आहे, याचं ग्रॅज्युएशन बीकॉम आहे. त्याला विचारलं वडील काय करतात, तिने सांगितलं शेती करतात. मग तुमच्याकडे किती एकर शेती आहे, त्यात कोणतं पीक घेता, सांगता आलं पाहिजे. आमच्याकडे शेती एवढी एकर ह्या प्रकारचं पीक घेता. अलाइड सेक्टर म्हणजे काय, म्हणजे शेतीपूरक जो व्यवसाय असतो, अलाइड ऍक्टिव्हिटीज, पशुपालन असेल, अजून वेगवेगळ्या गोष्टी असेल, तर अलाइड सेक्टर म्हणजे काय. त्यानंतर एक सिनेरिओ विचारला, उद्या चालून हा सिनेरिओ मी तुम्हाला सांगतो त्याचा. उद्या चालून तुम्ही अलाइड ऍक्टिव्हिटीसाठी एखाद्या व्यक्तीला शेळी पालनासाठी पैसे दिले, शेळी पालन, कोट फार्मिंग, शेळी पालनासाठी पैसे दिले, आणि जेव्हा तुम्ही व्हिजिटला जाणार आहे आणि त्याच्या शेजारच्या शेळ्या तिने दाखवले, तुम्ही ते कसं आयडेंटिफाय करतील ही शेळी त्याची का शेजारची. आता सर त्याबद्दल मला तेवढं डिटेल माहित नाही असं पण आपण सांगू शकतो, कारण ते सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे, मला त्याबद्दल नाही माहिती, मी कशी आयडेंटिफाय करेल ही शेळी खरंच त्याची का शेजारची, तो प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर पुढे ऍज अ बँक पीओ व्हॉट वर्क विल यू डू, किंवा ब्रांच मध्ये कोणकोणती कामे करणार, मराठीत प्रश्न विचारला होता की बाबांनो तुम्ही जर उद्या चालून बँकेत ऑफिसर झाले तर तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे काम करावी लागणार. तर हा एका बीकॉम ग्रॅज्युएटचा झालेला ऍज इट इज इंटरव्ह्यू मागच्या वर्षीचा, ऍज इट इज इंटरव्ह्यू मागच्या वर्षीचा. इंटरव्ह्यू नंबर 1 मी तुम्हाला दाखवला होता, इंटरव्ह्यू नंबर 1 ऍज इट इज इंटरव्ह्यू हा बीकॉम ग्रॅज्युएटचा. सर थोडस पुढे चला, मी याच्यात तुम्हाला ऑदर ग्रॅज्युएटचं पण सांगणार बरं का, ऑदर ग्रॅज्युएटचं पण मी तुम्हाला सांगणार आहे. ऑदर ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी इव्हन ऑदर स्टेट मधले विद्यार्थ्यांचं पण सांगणार आहे. ऑदर स्टेट मधले विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला पण शेवटपर्यंत बघा. आता त्याच्यानंतर इकडं सर बीएससी हॉर्टिकल्चर झालंय, बीएससी हॉर्टिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर बॅकग्राऊंड आहे बघ. त्याला विचारलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ. मुद्रा लोन काय असतं, कारण मुद्रा लोन हे दिल्या जातं बिझनेस करण्यासाठी. तर मुद्रा लोन काय असतं, बॅलन्स शीट काय माहित आहे का, असेट अँड लायबिलिटी मधला फरक सांगा, असेट काय लायबिलिटी काय. आरबीआय करन्सी कुठे प्रिंट करते, आपलं सालबोनी देवास नाशिक वगैरे, म्हैसरू सालबोनी देवास नाशिक इथं आरबीआय करन्सी प्रिंट करते. 2019 पासून आतापर्यंत काय केलं याला पण तेच विचारलं, कारण 2019चा पासआउट आहे, 2019 ते प्रेझेंट काय केलं. त्यानंतर हॉर्टिकल्चर झालं होतं म्हणून थोडंसं ग्रॅज्युएशन रिलेटेड गेला, हॉर्टिकल्चरच्या स्कीम सांगा. त्याच्यानंतर कोकोनटचे पेस्ट कोणकोणते कोकोनट ते सांगा. मग त्याच्यावरच ही रेनोसोरस नावाची एक बेटल अशी एक पेस्ट आहे, ते कंट्रोल कसं करणार याच्या रिलेटेड हे बनलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन इन पोमोग्रेनेट, पोमोग्रेनेट लावण्यासाठीचा खर्च किती आहे, कारण हॉर्टिकल्चर आहे ना, फळबागाशी रिलेटेड प्रश्न आहे. तुमच्या एरियामध्ये फळबागा का कमी होत चालल्या आहे, हॉर्टिकल्चर, फळबागा का कमी होत चालल्या, पोमोग्रेनेट साठी खर्च किती, इकडे कोकोनटवर कोणते पेस्ट येतात, ते पेस्ट आले त्याला कसं कंट्रोल करणार, हॉर्टिकल्चरच्या वेगवेगळ्या स्कीम कोणकोणत्या, हॉर्टिकल्चर रिलेटेड प्रश्न विचारले. म्हणून तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्न काढून ठेवा, ग्रॅज्युएशन रिलेटेड प्रश्न काढून ठेवा. त्याचा इंटरव्ह्यू अशा पद्धतीने 11 क्वेश्चन विचारले आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू कसाही होऊ शकतो, एखाद्याचा जास्त वेळ चालेल, एखाद्याचा कमी वेळ चालेल, अशा पद्धतीने होऊ शकतो. 2 नंबर बीएससी हॉर्टिकल्चरचा. सर बघा आता हा बीएससी ऍग्रिकल्चर वाल्याचा इंटरव्ह्यू, पण काही प्रॉब्लेम नाही, इंटरव्ह्यू एकदम चांगला, तुम्ही लय प्रॉपर मेन्शन करून दिलं मला. 5 मेंबर होते, पहिल्या मेंबरने काय, दुसऱ्या मेंबरने काय, तिसऱ्या मेंबरने काय, चौथ्या मेंबरने काय, 5व्या मेंबरने काय. बघा 5 मेंबर होते, त्या 5 मेंबरचा जो हेड होता तो बिचारा मराठी येत नव्हती म्हणून तो हिंदीतून बोलत होता आणि कोऑपरेटिव्ह होता, एकदम सहकार करत होता, एकदम कोऑपरेटिव्ह होता. त्यांनी विचारला कहा से आए हो, न्यूजपेपर रिडिंग करतात का, करतात. मग नवीन यूएसचे प्रेसिडेंट कोण झाले, मागच्या वर्षीच होतं, आणि याच्या अगोदरचे प्रेसिडेंट कोण होते. ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट तिथं सांगा मायक्रो इरिगेशन काय त्याचे ऍडव्हान्टेज काय, डिफरन्स बिटवीन आयएमपीएस आणि आरटीजीएस चा डिफरन्स विचारला. ग्रॅज्युएशन कब हुआ है उसके बाद क्या किया, प्रत्येकाला हा प्रश्न विचारताय, ग्रॅज्युएशन नंतर आतापर्यंत काय केलं आणि तुमची स्ट्रेंथ काय, हे 6 प्रश्न विचारले हेडने.
मग मेंबर नंबर 2, 2 नंबरच्या मेंबरने विचारलं रावेबद्दल इन्फॉर्मेशन, मग यांनी रावेबद्दल काही प्रश्न विचारले आणि फार्मरचे सुसाईडचे रिझन विचारलं 2 नंबरचे. मेंबर नंबर 3, क्लायमेट ऍडव्हर्स इफेक्ट्स ऑन क्रॉप, जे काही पीक आहे त्याच्यावर क्लायमेटचा काय इफेक्ट होतोय. आणि एम एस स्वामीनाथन बद्दल विचारलं, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन वगैरे जे काही ते त्याच्याबद्दल विचारलं. मेंबर नंबर 4 एरोगंट होता, थोडस त्याचं क्लिअरली म्हणणं. मेंबर नंबर 4 जरासा एरोगंट होता. त्यांनी बँकांची मर्जिंग का होती ते विचारलं आणि नॉन परफॉर्मिंग असेट बद्दलची माहिती विचारली. मेंबर नंबर 5 ही फिमेल होती. तिने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना विचारली आणि एनईएफटी आणि आरटीजीएस मधला पुन्हा डिफरन्स विचारला. इथं पण हिने विचारलं, इथं आयएमपीएस आणि आरटीजीएस विचारलं होतं, इथं एनईएफटी आणि आरटीजीएस बद्दलचा डिफरन्स विचारला. असा प्रॉपर इंटरव्ह्यू त्या केसमध्ये झाला. प्रॉपर इंटरव्ह्यू त्या केसमध्ये झाला. एकदम क्लिअरली मेन्शन केलंय हेडने काय, मेंबर 2 ने काय, मेंबर 3 ने काय, मेंबर 4 ने काय, मेंबर 5 ने काय. मेंबर 5 ने काय प्रॉपर बीएससी ऍग्रिकल्चर वाल्यांचे इंटरव्ह्यू. मी पुन्हा म्हणतो बघा, एवढं क्वालिटी क्वेश्चन्स, क्वालिटी लेक्चर किंवा हे सगळी क्वालिटी आलेली. तुम्हाला खरंच ह्या गोष्टी म्हणजे ऍक्च्युअल इंटरव्ह्यू काय असतो मला नाही वाटत एवढ्या डिटेलमध्ये एवढं क्लिअर कोणी सांगत असेल. म्हणून तुमचा जो फीडबॅक आहे ना, फीडबॅक तो कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुमच्या आयुष्यातले 2 मिनिटं काढा, कारण हे बनवायला मी माझ्या आयुष्यातले कमीत कमी 5 तास काढलेले. कमीत कमी 5-6 तास काढून प्रत्येक क्वेश्चन काढून प्रत्येक ग्रॅज्युएशनचं काढून डिटेलमध्ये बनवलेलं आहे. तुमच्या आयुष्यातले फक्त 2 मिनिटं काढा. खरंच तुम्हाला हे सेशन कसं वाटतंय, आतापर्यंत मी जे सांगितलंय मागच्या 21 मिनिटापासून सांगतोय आणि इथून पुढे पण मी सांगणार आहे, कसं वाटतंय कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. लेक्चरला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांची इंटरव्ह्यू त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण ही ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही तुम्हाला इंटरव्ह्यू झाल्यावर कळेल. म्हणून कमेंट करायला विसरू नका. जे जे कमेंट करायचे ते सगळे बँकेत पास होतील, ते सगळे आरआरबीपी होतील. कमेंट नक्की करा. कसं वाटलं तुम्ही फीडबॅक द्या. सर नेमकं तुमची इन्फॉर्मेशन किंवा इंटरव्ह्यूच्या स्किल तुम्ही ज्या सांगितल्या त्या कशा वाटल्या. 100%. बघा पुढं बीएससी, प्लेन बीएससी बॅकग्राऊंड, प्लेन बीएससी. आणि याच्यानंतरचा मग पुढचा इंटरव्ह्यू ऑदर स्टेट वाल्यांसाठी पण आलेला आहे. नीट लक्षात घ्या, ऑदर स्टेट वाल्यांसाठी पण आलेला आहे. प्लेन बीएससी बॅकग्राऊंड. सर त्याला विचारलं 2 महाराष्ट्रातले 2 मिनिस्टरचे नाव सांगा, सेंट्रलचे 2 मिनिस्टरचे नाव सांगा. महाराष्ट्रातले 2 मिनिस्टर आणि सेंट्रलचे 2 मिनिस्टर. आता हे रॅन्डम विचारले प्रश्न आहे. 2 नंबर अलाइड सेक्टर कोणकोणते असतात हे विचारलं. डीमॅट अकाउंट काय असतं, डिमॅटेरियलाइज अकाउंट विचारलं. मराठीत विचारलं बरं का सगळं. न्यूजपेपर वाचता का, रिसेंटलीची एखादी न्यूज सांगा. म्हणून एखाद्या 2 न्यूज करून जा ज्या सध्या चालू आहे. एखाद 2 न्यूज करून जा. न्यूजपेपर वाचतोय सर, रिसेंटली ही न्यूज होती, एखाद 2 न्यूज करून जा. व्हॉट आर द बँक सोर्स, बँकेचा इन्कमचा सोर्स काय विचारला. त्याच्यानंतर मॉर्गेज काय असतं, केवायसी काय असतं, नो युअर कस्टमर, मिनिमम सपोर्ट प्राइस काय असतं, सेल्फ हेल्प ग्रुप काय असतं आणि डॉक्युमेंट कोणकोणते लागतात केवायसी करायला. असे बेसिक 10 प्रश्न ह्या ग्रॅज्युएटला, प्लेन बीएससी झालेल्या व्यक्तीला विचारले. बेसिक 10 प्रश्न. सर त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठा मुद्दा येतो. आमच्या भरपूर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरलेले, कोणी राजस्थान मधून, कोणी छत्तीसगड मधून, अजून कोणी वेगवेगळ्या स्टेट मधून. आमचं कसं, मग त्यासाठी पण मी बरोबर अदर स्टेटचा कॅन्डिडेट पकडला आणि त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढली. मग अदर स्टेट, महाराष्ट्राचा व्यक्ती ज्यांनी अदर स्टेट मधून फॉर्म भरला होता छत्तीसगड मधून मागच्या वर्षी, त्याला काय विचारण्यात आलं. आता तुम्ही कोणत्या स्टेट मधून भरा, तुम्हाला ह्या प्रकारे विचारल्या जाईल. फक्त आता लक्षात घ्या, इथून मागचे झालेले सगळे इंटरव्ह्यू मराठीत आहे आणि अदर स्टेट वाल्यांना हिंदीसाठी प्रिपेअर राहायचंय किंवा तिथल्या रिजनल लँग्वेज साठी प्रिपेअर राहायचंय. नसन तिथली रिजनल लँग्वेज काही अडचण नाही, हिंदीसाठी प्रिपेअर राहा, हिंदीसाठी प्रिपेअर राहा. आता बघा काय विचारलं. बघा पहिलं आता हिंदीतून विचारले बरं की सगळं. यू आर फ्रॉम महाराष्ट्र, हाऊ विल यू डील विथ विलेजर्स हु डोंट नो हिंदी. तुम्ही महाराष्ट्रातून येतात ते तर इथल्या गावामध्ये, गावाखेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांसोबत कसं डील करशाल, कारण त्यांना हिंदी येत नाही. तुम्हाला हिंदी येते पण त्यांना हिंदी येत नाही आणि त्यांची लँग्वेज तुम्हाला येत नाही, यांच्यासोबत कसं डील करणार. मुद्दा नंबर 2, व्हाय डिड यू फिल द फॉर्म इन छत्तीसगड आरआरबी, इट्स नॉन ट्रान्सफरेबल. तुम्ही छत्तीसगड मधून फॉर्म का भेटला, तुम्हाला विचारतील राजस्थान मधून फॉर्म का भरला, दुसऱ्या स्टेटमध्ये अप्लाय केला मध्य प्रदेश मधून फॉर्म का भरला, तुम्हाला विचारतील हे. कारण हे नॉन ट्रान्सफरेबल आहे. म्हणजे तुम्ही कधीच पुन्हा महाराष्ट्रात जाणार नाही, तुम्हाला रिटायरमेंट पर्यंत त्या स्टेटमध्ये जॉब करायचा आहे. मग तुम्ही ह्या स्टेटमधून फॉर्म का भरला. पुढं, विच इज द स्पॉन्सर बँक ऑफ छत्तीसगड ग्रामीण बँक. मग तुम्ही ज्या स्टेटमधून फॉर्म भरलाय त्या स्टेटच्या बँकेची स्पॉन्सर बँक पहा. हु इज रेग्युलेट, आरआरबी ला कोण रेग्युलेट करतं, रेग्युलेटरी बॉडी काय.
मग ग्रामीण बँकेमध्ये स्पॉन्सरशिप कशी ते विचारलं, शेअर होल्डिंग पॅटर्न विचारला, इथं स्पॉन्सर बँक कोणती आहे, त्याच्यानंतर शेअर होल्डिंग कसं आहे, पर्सनल बँकिंग बद्दल, तुमचं अकाउंट कोणत्या बँकेमध्ये हे विचारलं, दोन असं विचारलं. त्याच्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन साठी दोन मोठ्या गोष्टी घडल्या, त्या कोणत्या, आतापर्यंत दोन गोष्टींमुळे खूप मोठं फायनान्शियल इन्क्लुजन झालं, त्या दोन गोष्टी कोणत्या, एक प्रधानमंत्री जनधन योजना 2014 तेव्हा एक मोठं फायनान्शियल इन्क्लुजन झालं होतं, आणि युपीआय जेव्हा 2017-18 झालं तेव्हा एक मोठं फायनान्शियल इन्क्लुजन झालं होतं. यूज करायला लागले 2019 पासून युपीआयचा वापर. फायनान्शियल इन्क्लुजनच्या दोन गोष्टी. हे ऑदर स्टेटमध्ये झालेल्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू. अजून भरपूर प्रश्न आहे बरं, त्याला एवढेच नाहीये, त्याला अजून भरपूर प्रश्न आहे बघा. त्याच्यानंतर त्याला विचारलं, मग युपीआय बद्दल बोलला तो, युपीआयचा लॉंग फॉर्म काय, डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर काय, डीबीटीचा यूज कसा करता येतो, त्याच्यानंतर महाराष्ट्र में कौन से आरआरबी, त्याला विचारलं महाराष्ट्रात कोणकोणते आरआरबी, मग तिने सांगितलं महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. आता एकच झाली, तेव्हा दोन होत्या. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे फेस्टिवल कोणते, मग तिने सांगितलं गणेश किंवा गणपती बसवतो आपण, मग महाराष्ट्राचं फेस्टिवल मध्ये तिने गणेश चतुर्थी सांगितलं. मग त्याला विचारलं गणेश जी का पहले नाम क्या था, त्याच्यानंतर गणेश जी किसके पुत्र है, उनके बीवी का नाम क्या है, उनके बच्चों का नाम क्या है. मग त्याला ते आपण जे बोलणार त्याच्यावर इंटरव्ह्यू पुढे पुढे गेला. त्याने गणेश चतुर्थी सांगितली, मग सांगा गणेशजीचं आधीचं नाव काय होतं, त्याच्या बीवीचं नाव काय होतं, त्यांच्या पुत्राचं नाव काय होतं, हे प्रश्न त्याला गणेशजीवर काही विचारले. त्याच्यानंतर अजून त्याला त्याला भरपूर मोठा इंटरव्ह्यू त्यात झाला. त्याच्यानंतर बघा त्याचं ऍग्रिकल्चर झालेलं होतं, म्हणून त्याला बिझनेस टाइप्स इन एज्युकेशन, इंडिव्हिज्युअल प्रोप्राइटरशिप आणि पार्टनरशिप के बारे में बताओ, एग्रीकल्चर ग्रेजुएट है तो इंग्लिश मीडियम में पढ़ाई की और हिंदी मीडियम में की, हे त्याला विचारलं. मग सम टाइप्स ऑफ सॉइल बद्दल विचारलं, क्रॉप इन दॅट सॉइल, कोणकोणते क्रॉप तुम्ही त्या सॉइल मध्ये घेतात, मैंगो डेवलपमेंट में क्या करोगे, मैंगो के लिए कौन सी सॉइल सुटेबल है, मैंगो फेमस व्हरायटी कोणकोणती मैंगो साठी, या गोष्टी विचारल्या. महाराष्ट्र से तो छत्तीसगढ़ से क्या कोई कनेक्शन आहे, तुम्ही महाराष्ट्राचे तर छत्तीसगड सोबत कोणतं कनेक्शन आहे का, बिगेस्ट रोल इन फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे. तर हे ऑदर स्टेट मधल्या विचारलेल्या मुलाला प्रश्न, त्याला भरपूर प्रश्न विचारले, जवळपास 24 प्रश्न त्याला विचारले. मोठा इंटरव्ह्यू झाला, कारण तिने ऑदर स्टेट मधून अप्लाय केलं होतं, ऑदर स्टेट मधून अप्लाय केलं होतं. तर या प्रकारचे इंटरव्ह्यू होतात, या प्रकारचे इंटरव्ह्यू होतात. त्याच्यानंतर बघा, आता स्केल 2च्या मुलांसाठी सांगतो, बाकीचे मुलं जे स्केल 2चे नाही ते आता इथून जाऊ, म्हणजे लेक्चर बंद करून जाऊ शकता, पण कमेंट करायला विसरू नका, फीडबॅक निश्चित द्या. नक्की तुमचा फीडबॅक काय ह्या कमेंट बॉक्स मध्ये टाका, का तुम्हाला खरंच कसं वाटलं आतापर्यंत तुमचा प्रवास किंवा हे लेक्चरचा फीडबॅक, आणि लाईक करा. आता जे आरआरबी स्केल 2 ची तयारी करताय, स्केल 2चा इंटरव्ह्यू, याचा अर्थ तुमचा एक्सपिरियन्स बेस इंटरव्ह्यू. मग तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा 60 to 70% इंटरव्ह्यू हा एक्सपिरियन्स बेसिसवर होणार आहे. तुम्ही ज्या कंपनीचा एक्सपिरियन्स दाखवलेला आहे, ज्या कोणत्याही कंपनीचा, ज्या कोणत्याही संस्थेचा तुम्ही एक्सपिरियन्स दाखवला, त्याबद्दलची तुम्हाला डिटेल माहिती असायला हवी, कारण तुमचा इंटरव्ह्यू हा एक्सपिरियन्स बेस आहे आणि तुम्हाला त्या एक्सपिरियन्सवर नंबर ऑफ क्वेश्चन खूप जास्त विचारणार आहे, खूप जास्त विचारणार आहे. तुम्हाला याच्या रिलेटेड म्हणजे तुमच्या स्वतःबद्दलची माहिती विचारतील, बँकेच्या काही टर्म्स विचारतील, तुमच्या ग्रॅज्युएशन रिलेटेड पण विचारू शकतं, पण तुमचं ऍडेड किंवा तुमचा टोटल इंटरव्ह्यूचा 50 to 60% इंटरव्ह्यू हा तुमच्या एक्सपिरियन्सवर होईल. कोणत्या कंपनीत काम केलं, त्या कंपनीचे एमडी कोण आहे सध्याचे, तुम्हाला किती सॅलरी होती, तुमचं तिथलं जॉब रोल काय होता, मग हा जॉब रोल होता तर मग ते कसं काय, ते डिटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करता, आणि ते ही गोष्ट तुमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करता. खरंच यांनी जो एक्सपिरियन्स मेन्शन केलेला आहे, तो एक्सपिरियन्स लिगल आहे का इलिगल तिने एक्सपिरियन्स घेतलेला आहे, म्हणजे खरंच एक्सपिरियन्स आहे याला की नाही फक्त सर्टिफिकेट घेतलं, हे तुझ्या बोलण्यातून जाणवणार आहे. म्हणून तू जे काम केलं किंवा तुझ्याकडे जे सर्टिफिकेट आहे एक्सपिरियन्सचं, त्याबद्दलची डिटेल्ड माहिती तू ठेव, त्याबद्दलची डिटेल माहिती तुला असणं गरजेचं आहे, कारण तुझा मेजर इंटरव्ह्यू तिकडे होणार आहे, मेजर इंटरव्ह्यू तिकडे होणार आहे. तर हे आरआरबी स्केल 2 वाल्यांनी तुमचे पण मॉक इंटरव्ह्यूज होतील. तुम्ही पण गुगल फॉर्म, ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, तुम्ही पण तो गुगल फॉर्म भरून द्या. तुम्हाला पण लेक्चर्स ऍड होतील, आणि सोबत सोबत तुमचे पण ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने मॉक इंटरव्ह्यूज तुमचे पण होतील. तर अशा पद्धतीने पूर्ण इंटरव्ह्यूची तयारी आपल्याला करायची, पूर्ण इंटरव्ह्यूची तयारी आपल्याला करायची आहे. टाइम आपल्याकडे खूप कमी आहे, म्हणून आपल्याला जी काही तयारी करायची आहे ती ह्या 7-8 दिवसांमध्ये करायची आहे. बाकी सगळा अभ्यास सध्या बंद ठेवा, पण पूर्ण फोकस आता आपण इंटरव्ह्यू गेलो, आणि हा विचार करू नका मला किती मार्काची लीड असेल.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा. मग मला किती मार्काची लीड असेल, मग मी खरंच पास होईल का, मला तर पेपर अवघड गेला होता पण तरी पण मी पास झालो, मला वाटतं 2-4 मार्काचीच लीड असेल, मग मी आता इंटरव्ह्यूची खरंच तयारी करू का. आता आपल्याला किती मार्काची लीड आहे आणि कट ऑफ कितीचा आहे हे काही माहित नाही. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, आता इंटरव्ह्यू मी माझा 100% इंटरव्ह्यू साठी देतो. मी पास होईल, मी फेल होईल, मी काहीही होऊ, पण मी माझं पूर्ण 100% आता इंटरव्ह्यू साठी देतो. बाकी ती लीड किती मार्काची आहे, कट ऑफ किती मार्काचा आहे हे सगळं आपण नंतर बघू. चालेल, मग ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे, तो गुगल फॉर्म सगळ्यांनी भरून द्या. भेटूया आपण गायडन्स सेशन मध्ये, मॉक इंटरव्ह्यूज मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.